सर प्रेप कोच सर हे बघा, मी अजूनपर्यंत ना ऑनलाईन ट्रेनिंग हा माझ्या डोक्यात बसलेलाच नाही. एक्सरसाइज तुम्ही जेव्हा करता, एक्सरसाइज फिजिकली पेक्षा मेंटली जास्त हे असतो. ओके, आता जसं समजा इन्क्लाइन डंबल, इन्क्लाइन बेंच प्रेस आणि इन्क्लाइन मशीन ही तिन्ही अपर चेस्टचे वर्कआउट आहेत. पण सर ईश्वर सरांना इन्क्लाइन डंबलच का आवडतो? हा म्हणजे तो त्यांचा मेंटली ते ब्रेनचे कनेक्ट होत आहे. बरोबर. मला मशीन का आवडतोय? बरोबर. एक दुसरा माणूस असेल त्याला बार आवडतोय. तुम्ही मेंटली कनेक्ट झाला पाहिजे. तसाच तुम्ही प्रेप केच बरोबर मेंटली ऍडजस्ट झाला पाहिजे. ओके, त्यासाठी तुमची म्हणजे एक बॉन्ड पाहिजे, कनेक्शन पाहिजे, जो तुम्हाला अवेलेबल असला पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे आजकाल प्रेप कोच कसे झालेत माहितीये का सर? आजकाल प्रेप कोच असे झालेत की तो इन्स्टावर 5 व्हिडिओ टाकला आणि ते व्हायरल झालेत, चांगलं झालं की तो प्रेप कोच होतोय. प्रत्येक माणूस प्रेप कोच आहे आज. तुम्ही एक प्रेप कोचला निवडताना पहिले हे बघा की त्याचा एक्सपिरियन्स काय आहे. जसं मराठीमध्ये म्हणणं आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ओके, जो माणूस दिसलाच नाहीये, ज्यांनी माणसांनी कधी कॉम्पिटिशनच केलं नाहीये, त्याला हेच माहिती नाहीये की बाबा त्यांनी पाणी बंद केलं, त्यांनी कार्ब डाऊन केला, की मेंटली स्ट्रेस काय येतो, काय प्रॉब्लेम होतो, काय कसं मेंटली त्या स्ट्रेसला अवॉइड करायचं. एक्सरसाइज काय सर, एक्सरसाइज कोणी पण घेऊ शकतो. एक्सरसाइज मध्ये काय मोठी गोष्ट नाही. जो मेंटली स्ट्रेस आणि मेंटली तुम्हाला सपोर्ट करेल तोच खरा प्रेप कोच आहे. आणि ते आजकाल संपत चालतो.